नमस्कार मित्रांनो, आजच्या आपल्या कथेचे नाव आहे डार्क लव्ह भाग दुसरा आणि या कथेचे लेखक आहेत शशांक खडके. जर तुम्ही या कथेचा पहिला भाग ऐकला नसेल तर तो भाग ऐकूनच या भागाला ऐकण्यास सुरुवात करावी. लेखकाच्या लेखणीला सन्मान देऊन आपण आजच्या आपल्या कथेला सुरुवात करूयात. पण त्या अगोदर तुम्हाला जर या चॅनलवरील कथा आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करा. चला तर मग कथेला सुरुवात करू. आता अतुल कुठे गेला? सरांनी मला त्याला बाहेर काढू नको म्हणून धमकी दिली होती. त्याला आता कुठे शोधू काही समजत नव्हते. मी पटकन मातीने खड्डा भरला आणि चाकू घेऊन माझ्या खोलीत आलो. सरांच्या बॅगमध्ये सापडलेले लॉकेट मी माझ्या गळ्यात घातले आणि बाहेरून आणलेला चाकू सरांच्या बॅगेत ठेवून ती बॅग बेडखाली लपवली. फुटलेल्या खिडकीतून थंड वारा माझ्या खोलीत येत होता. ही फुटलेली खिडकी बाबांना दिसली तर आणखीन मला प्रश्न विचारतील. अतुल कुठे गेला मला समजत नव्हते. अंजूच्या घराकडे जाऊन ती सुरक्षित तर आहे ना हे पाहायचे होते. पण यावेळी बाहेर जाताना बाबाला तर मी दिसणार नाही ना. मी खिडकीतून उडी टाकली. एकदम हवेत तरंगल्यासारखे मी जमिनीवर खाली आलो. माझी गाडी पण नदीत बुडून होती आणि माझा मोबाईलही पाण्याने बंद पडला होता. माझ्या रूमच्या टेबलवरून माझा साधा मोबाईल मी खिशात आणला होता. अंजू, तुला वाचवण्यासाठी मी काय काय करत आहे ग. आज चांदण्या आकाशात दिसत होत्या. जंगलातून धावत मी अंजूच्या घराच्या पोर्चमध्ये येऊन थांबलो. रात्रीचे 11 वाजले असणार म्हणून सुदैवाने अंजूच्या शेजारील घरातील लाईट बंद होते. ते लोक निवांत झोपून असणार. पोर्चमधल्या बाकड्यावर मी बसलो. आत अंजू आहे ना खात्री करण्यासाठी एक लक्ष करून मी घरातले ऐकू लागलो. अंजू, 12 वाजत आले ना, झोप ना आता. उद्या तुझ्या कॉलेजमध्ये गॅदरिंग आहे ना, तू उद्यापासून जा कॉलेजला. आजीचा आवाज मला आला. आजी, मी अजयला फोन करून पाहत आहे पण त्याचा फोन बंद दाखवत आहे, अंजू बोलली. हे ऐकून मी खुश झालो. अंजूला माझ्यासोबत काय बोलायचे असणार. उद्या कॉलेजमध्ये बोलशील, झोप आता, आजी बोलली. गुड नाईट आजी, अंजू बोलली. आवाज येणे आता बंद झाले होते. अंजू आता झोपली असणार. मी सकाळी 4 वाजताचा गजर माझ्या मोबाईलमध्ये लावला आणि मोबाईल सायलेंट मोडवर करून डोळे लावले. अलार्म व्हायब्रेट होताच मी उठलो आणि धावत माझ्या घरी आलो. बाबांनी आतून दार लावले होते. मी माझ्या रूमच्या खिडकीसमोर खाली उभा झालो. दुसऱ्या मजल्यावर माझी उडी जाईल का हा विचार माझ्या मनात आला. मी माझ्या गुडघ्यातून थोडा खाली वाकलो आणि पूर्ण ताकदीने माझे शरीर वरच्या दिशेने ढकलत उडी मारली. माझे शरीर हवेत उडले आणि मी माझ्या खोलीत आत आलो. डोळे लावून झोपण्याचा प्रयत्न करू लागलो पण झोप येत नव्हती. खिडकीतून सूर्यप्रकाश आत येऊ लागला. मी फुटलेल्या खिडकीतून बाहेर पाहत होतो. अजय, उठ, नाश्ता करण्यासाठी हॉलमध्ये ये, दार वाजवत बाबा ओरडले. मी जागाच होतो आणि मला भूकही लागली नव्हती. खरं तर मी व्हॅम्पायर बनल्यापासून काहीच खाल्ले नव्हते. मला भूकच लागली नव्हती. हॉलमध्ये बाबासमोर खुर्चीवर मी बसलो. बाबांनी बनवलेले पोहे मी 2-3 घास खाल्ले. तशी मला उलटी येऊ लागली. मी खूप प्रयत्नाने ती थांबवली. तुझी गाडी कुठे आहे, मला दिसली नाही, चहा पीत बाबांनी विचारलं. गाडी तर चोरी गेली बाबा, बारीक आवाजात मी सांगितलं. तसे बाबांचे ओरडणे चालू झाले. मी उठलो आणि घराबाहेर चालायला लागलो. कुठे जात आहे तू? मी कॉलेजला जात आहे, मी बोललो. बॅग कुठे आहे तुझी? आज बॅगचे काम नाही, गॅदरिंगचा कार्यक्रम आहे. मी रात्री 4 पर्यंत परत येतो घरी आणि कोणाला बोलावून माझ्या रूममधली खिडकी ठीक करून घ्या. ती जोरदार हवेने फुटली
असं बोलत मी वेगाने बाहेर निघालो. बाबा जोराने मला ओरडत होते. मी काही पण लक्ष दिले नाही. माझी पल्सर 220 बाईक घेऊन मी कॉलेजमध्ये आलो आणि एक विलक्षण अशी गोष्ट माझ्या लक्षात आली. सर्व कॉलेजची मुले माझ्याकडे पाहत होती. हा अजय आहे ना? 4 दिवसात हा इतका हँडसम कसा काय झाला? पोरींचे बोलणे मला ऐकू आले. तसा पहिले मी दिसायला इतका खराब नव्हतो, पण आता माझी त्वचा पूर्ण पांढरी झाली होती. माझे डोळेही लाल रंगाचे दिसत होते. वरून माझे पांढरे केस. या सर्वांनी मी सर्वांचे डोळे दिपून टाकले होते. सर्वजण माझ्याकडे पाहत होते, पण माझे डोळे अंजूला शोधत होते. ती बाहेर दिसत नव्हती. क्लासमध्ये येऊन मी माझ्या नेहमीच्या जागेवर बसलो. अंजू आतमध्ये दिसत नव्हती. माझ्या समोरच्या बेंचवर रवी बसून होता. रवी माझा तसा चांगला मित्र होता, पण तो अभ्यासाच्या गोष्टी खूप करायचा, म्हणून मी त्याच्यासोबत थोडा कमीच बोलायचो. रवी, तुला अंजू दिसली का रे? रवीच्या पाठीवर हात ठेवत मी विचारलं. नाही रे. अजय, तुझ्या डोळ्यांना काय झालं? माझ्याकडे पाहत रवीने विचारले. मी लेन्सेस घातले आहेत, मी बोललो. तू अंजू बद्दल ऐकलं का अजय? काय? अंजू मरण पावली अशी अफवा उडाली, पण ती दूरच्या एका दवाखान्यात गेली होती इलाज करायला, आणि देवाच्या कृपेने ती बरी झाली. डॉक्टर साळुंके पण तिला निरोगी पाहून हैराण झाले. हो का? चांगली गोष्ट आहे ही, पण अशी अफवा उडायला नको होती, मी म्हटले. होकारार्थी मान हलवत रवी पुन्हा पुस्तक वाचायला लागला. हे चांगलेच होते. अंजू कशी बरी झाली हे समजणे या सामान्य लोकांच्या बुद्धी पलीकडे होते. अंजू काळ्या रंगाचा ड्रेस घालून क्लासमध्ये आली तसे सर्व मुले तिच्याकडे पाहू लागले. अंजू, कशी आहे ग तू आता? विभूने विचारले. विभू अंजूची चांगली मैत्रीण होती. अंजूनंतर पूर्ण कॉलेजमध्ये तीच दिसायला सुंदर होती. मी बरी झाली आता पूर्णपणे, देवाच्या कृपेने, अंजू बोलली. देवाची याच्यात काहीच कृपा नव्हती. त्याने तर तुला मारले होते, जसे त्याने माझ्या आईला मारले. तू आज इथे उभी आहेस ती सरांमुळे आणि माझ्यामुळेच. अंजूने माझ्याकडे पाहिले आणि हसली. अंजू माझ्याजवळ बेंचवर येऊन बसली. थँक्स अजय, मला माहीत नाही तू काय केले, पण मी तुझ्यामुळे जिवंत आहे, अंजू बोलली. अंजू, तुझ्यासाठी मी काही पण करू शकतो, तुला हे माहीत आहे, मी प्रेमाने तिला म्हटले. तिने मान हलवली आणि सर क्लासमध्ये आले. शिकवणे चालू झाले, पण मी अंजूकडेच पाहत होतो. खूपच सुंदर दिसत होती ती. संध्याकाळचे 7 वाजले. सर्वजण हॉलमध्ये खुर्च्यांवर बसून डान्सचे कार्यक्रम सुरू होण्याची वाट पाहत होते. खूप कल्ला चालू होता. मी अंजूजवळच खुर्चीवर बसून होतो. अजय, मी वॉशरूममधून येते, खुर्चीवरून उठत अंजू बोलली. 5 मिनिटे झाली, पण अंजू वॉशरूममधून परत आली नव्हती. डान्सचा कार्यक्रम चालू झाला. गाणी जोराने वाजू लागली. विभू धावत माझ्याजवळ आली आणि जोराने श्वास घेऊ लागली. काय झाले विभू, इतकी दमली का आहे तू? मी विचारलं. अजय, शेऱ्या वॉशरूममध्ये अंजूशी जबरदस्ती करत आहे, दम घेत विभू बोलली. हे ऐकताच मी उठलो आणि वॉशरूमकडे धावलो. माझ्या वेगावर मी थोडे नियंत्रण ठेवले. लोकांना मी असामान्य वेगाने धावताना दिसणे हे माझ्यासाठी धोकादायक होतं. शेऱ्या आमच्या कॉलेजमधील गुंडा होता. तो नेहमी मुलींसोबत गैरव्यवहार करत होता, पण आज त्याने मोठी चूक केली होती. माझ्या अंजूवर त्याने हात टाकला होता. वॉशरूम बाहेर कोणीच नव्हते आणि आतमधून मला अंजूचा आवाज आला. मी रागाने वॉशरूमच्या दाराला लाथ मारली. तो दरवाजा तुटून खाली पडला. मी आतमध्ये जाताच अंजू रडत माझ्या जवळ येऊन उभी झाली. शेऱ्या दार तुटण्याच्या आवाजाने घाबरला होता. माझ्याकडे पाहत तो हसला. तू दार तोडलं का बे आजा?
दिसाले तर बारकाच आहे बे तू. मला टोमणे मारत तो बोलला. अंजू, यानं काय केलं तुला? अंजूकडे पाहत मी विचारलं. याने माझ्यासोबत जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला अजय, असं म्हणत अंजू आणखीन हुंदके देऊन रडू लागली. हे ऐकताच शेऱ्याचे मुंडके मोडण्याची माझी इच्छा झाली, पण मी माझ्या रागावर नियंत्रण केलं. याला धडा शिकवणे गरजेचे आहे हा विचार करत मी शेऱ्याच्या तोंडावर एक पंच मारला. तो उबडा खाली पडला. त्याच्या तोंडातून रक्त खाली सांडू लागले. शेऱ्या माझ्या पंचमध्ये बेशुद्ध झाला होता, पण ते सांडलेले रक्त पाहून मला तहान लागली. आपोआप माझे दात मोठे झाले. माझ्या मागेच अंजू उभी होती. ती रडत होती. मी तिच्याकडे वळलो की मी व्हॅम्पायर आहे हे तिला दिसणार होतं. माझे हात न राहून त्या सांडलेल्या रक्तावरून मी फिरवले आणि त्याचा वास घेऊ लागलो. तसे सर्व कॉलेजचा स्टाफ आणि स्टुडंट वॉशरूममध्ये येऊ लागले. मी जोराने ओरडलो. स्वतःवर नियंत्रण करण्याचा मी प्रयत्न करत होतो. इथे काय चालले आहे असं म्हणत प्रिन्सिपल वॉशरूममध्ये आले. मी अंजूकडे वळलो. सर्वजण डोळे मोठे करून माझ्याकडे पाहू लागले. सुदैवाने माझे सुळे सामान्य माणसासारखे दिसायला लागले होते, पण माझ्या दोन्ही हातांकडे पाहत सर्वजण काहीतरी कुजबुज करत होते. काय झाले इथे अजय? प्रिन्सिपलने मोठ्या आवाजात विचारलं. तसा हा माझ्या बाबांचा चांगला मित्र होता. अधूनमधून तो माझ्या घरी बाबांना पण भेटायला येत असे. ह्या शेऱ्याने अंजू सोबत जबरदस्ती केली सर. खाली बेशुद्ध पडलेल्या शेऱ्याकडे मी बोट दाखवत म्हणालो. तू माझ्या ऑफिसमध्ये ये आत्ताच्या आत्ता, आणि या शेऱ्याला लवकर कोणी दवाखान्यात घेऊन जा. चपराशाकडे पाहत ते बोलले आणि त्यांच्या ऑफिसकडे निघाले. मीही त्यांच्या मागे चालत निघालो. अंजू विभूजवळ उभी होती. ही तिला बरोबर घरी घेऊन जाणार हा विचार माझ्या मनात आला. पण एक विचित्र गोष्ट माझ्या लक्षात आली. विभू दुष्टपणे माझ्याकडे पाहून हसत होती, जसे मी या प्रॉब्लेममध्ये होतो याचा तिला आनंद वाटत होता. प्रिन्सिपल त्यांच्या खुर्चीवर बसून माझी वाट पाहत होते. जसे मी त्यांच्या ऑफिसमध्ये गेलो ते जोऱ्याने बोलू लागले, मला फटकारू लागले. मी त्यांच्यासमोरील खुर्चीवर जाऊन बसलो. माझ्या हातावरचे रक्त तसेच होते. त्याकडे पाहत प्रिन्सिपल आणखीनच रागावले. त्यांच्या ह्या ओरडण्याने माझे कान दुखावत होते. मी प्रिन्सिपलच्या एकसारखे डोळ्यात पाहिलं आणि बोलू लागलो. शेऱ्याचा पूर्णपणे दोष होता. त्यानेच मला पहिले मारण्याचा प्रयत्न केला आणि स्वरक्षणासाठी मी त्याला पंच मारला. हे ऐकताच प्रिन्सिपलने होकारार्थी मान हलवली. ते पूर्णपणे शांत झाले. कॉलेजच्या बाथरूममध्ये मी आलो. तिथे कोणीच नव्हते. त्याची खात्री करताच मी माझ्या हातावरचे रक्त चाटू लागलो. माझ्या शरीरात वेगळाच एक आनंद येत होता. मी आणखीन ताकदवर झालो हे मला ते सांगत असणार. डान्स पुन्हा चालू झाला होता. मी हॉलमध्ये येऊन अंजूला शोधू लागलो. ती दिसत नव्हती, पण विभू मला हॉलमधून बाहेर जाताना दिसली. मी तिच्या मागेच गेलो. बाहेर कॉलेजच्या पटांगणात येऊन ती थांबली आणि वळून तिने माझ्याकडे पाहिले, जसे तिला माहीत होते की मी तिच्या मागे आलो होतो. वाचला तू आज, दुष्टपणे हसत ती बोलली. म्हणजे? मी विचारलं. ती आणखीन जोऱ्याने हसली आणि माझ्याकडे पाहत बोलू लागली. तू सर्वांना मूर्ख बनवू शकतो, पण मला नाही. तू एक व्हॅम्पायर आहे हे मला माहीत आहे. तुला आज सकाळी मी पाहिल्याबरोबरच ओळखलं. तुझे लाल डोळे आणि पांढरा पडलेला चेहरा. मला काय बोलावे समजत नव्हते. हिने मुद्दामून मला वॉशरूममध्ये पाठवले होते काय, आणि हिनेच मग त्या सर्व लोकांना तिथे आणले होते काय? माझे रहस्य सर्वांना दाखवण्यासाठी हिला आता जिवंत सोडणे धोक्याचे होते. ही कधी कोणाला काय सांगणार याची भीती होती. मी इकडे तिकडे पाहिलो, कोणीच बाहेर नव्हते. हिला इथेच मारतो आणि कॉलेजच्या मागे गाडतो हा विचार करत मी तिच्या अंगावर धावलो. तसा एक खूपच मोठा आवाज मला ऐकू येऊ लागला. त्या आवाजाने मी खाली पडलो.
कानांवर माझे दोन्ही हात ठेवून विभूकडे पाहिले. ती काहीतरी मंत्र मनात म्हणत होती आणि त्यामुळेच हा आवाज मला ऐकू येत होता. माझा मेंदू फुटून बाहेर येईल असे मला वाटले. तो आवाज मला सहन होत नव्हता. मी विभूचे पाय पकडले आणि तो आवाज बंद करण्याची भीक तिला मागू लागलो. तशी ती थांबली आणि तो आवाजही थांबला. मी उठून उभा झालो. माझ्या कानांतून रक्त सांडले होते. अंजू किंवा कोणासोबत तुम्हाला बोलताना दिसता कामा नये, विभू रागाने बोलली आणि तिने तिचे दोन्ही हात माझ्याकडे केले. मी हवेत तरंगू लागलो. खाली येण्याचा मी प्रयत्न करू लागलो, पण तिची शक्ती खूपच जबरदस्त होती. मी 20 फूट वरती असणार की तिने जोऱ्याने तिचे हात खाली आणले. मी आडवा जमिनीवर पडलो. उठायचा प्रयत्न मी करू लागलो, पण ते काही कामाचे ठरले नाही. कोणती तरी अदृश्य शक्तीने मला खाली धरून ठेवलेले होते. मी किती शक्तिशाली आहे याचा तुला अंदाज पण नाही अजय, ती बोलली. आता मला माझा जीव वाचवणे गरजेचे होते. हिच्यासोबत जिंकणे मला अशक्य वाटले. हो, मी अंजूपासून दूर राहणार, मी बोललो. आपोआप ती अदृश्य शक्ती नाहीशी झाली आणि मी उठून उभा झालो. इथून जाणेच मला बरोबर वाटले. मी माझ्या बाईकवर बसलो. विभू माझ्याकडे पाहत होती. मी गाडी चालू करून माझ्या घराकडे निघालो. आता हे काय झाले होते मला काहीच समजत नव्हतं. मी खूप वेगाने माझी बाईक चालवत माझ्या घराकडे निघालो. रस्त्याने एकही गाडी दिसत नव्हती. जंगलातून जाण्याचा रस्ता आला आणि तसाच एक प्राणी धावत माझ्या गाडीसमोरून गेला. मी जोरात माझ्या बाईकचा ब्रेक दाबला, पण गाडी खूप वेगात असल्यामुळे मी बाईकवरून पडलो. माझे दोन्ही हाताचे हाडं मोडले गेले. मी रस्त्याच्या मधोमध तसाच पडून राहिलो होतो. माझ्या हाताची हाडं जुळण्याची वाट पाहत होतो. छोट्या मोठ्या जखमा लवकरात लवकर बसल्या, पण हाडं जुळायला काही मिनिटे वेळ लागतो आणि ती प्रक्रिया खूप दुखतेही. आजचा दिवस आणखीन किती खराब आहे हा विचार माझ्या मनात आला. 5 मिनिटांनी माझी हाडं परत जुळली. मी उठलो आणि बाईक चालू करू लागलो, पण बाईक आता चालू होत नव्हती. माझा जीव थकला होता. रागही खूप येत होता. मी जोराने ओरडलो, शिव्याही देऊ लागलो. एका गाडीचे लाईट मला दिसले. ती गाडी माझ्या दिशेने येत होती. मी पटकन माझी बाईक रोडच्या बाजूने उभी केली. गाडी माझ्या समोर उभी करून ड्रायव्हरने काच खाली केला. आतमध्ये रवी होता. काय झालं ब्याजा, इथे जंगलात का थांबला आहेस? अरे, एक जनावर मला आडवा गेला म्हणून गाडी स्लिप झाली माझी आणि आता चालू होत नाहीये. मी तर देवासारखा चालू, मग चल तुला घरी नेऊन देतो. मी धावत माझ्या घरी जाणार होतो. या रवीच्या गाडीच्या 100 पटीने माझा वेग तर जास्तच होता, पण आता कोणता उपाय माझ्याजवळ नव्हता. त्याच्यासोबत मला जाणे भाग होते. मी गाडीत बसलो आणि आम्ही दोघे माझ्या घराकडे निघालो. या जंगलात खूप वेअरवुल्फ असतात असे मी ऐकले आहे, रवी बोलला. वेअरवुल्फ? ते पण असणार का? का नाही, मी स्वतः एक वॅम्पायर होतो, तेही असणारच. ही सर्व कल्पना आहे माणसांची रवी, मी हसत बोललो. वेअरवुल्फ, चेटकिन आणि वॅम्पायर आहे आपल्या जगात. अजा, मी त्यांच्याबद्दल खूप पुस्तके वाचली आहे, रवी बोलला. त्याच्या आवाजात तो जे बोलत आहे त्यावर त्याचा विश्वास आहे हे मला जाणवले. चेटकिन? ती विभू एक चेटकिन तर नाही ना? तिने माझ्यावर काळ्या जादूचा प्रयोग केला होता. ती खूप शक्तिशाली होती आणि खूप शक्ती होती तिच्यात. तू अभ्यास सोडून हे सर्व वाचतो का रे? मी विचारलं. मला या विषयावर खूप कुतूहल आहे. मी मान हलवली. चेटकिनीला कसे ओळखाव मग? मी गमतीने त्याला विचारलं. रवीही हसला आणि तो यावर काही बोलणारच की आमच्या गाडीसमोर अचानक एक व्यक्ती आला. रवीने जोरात ब्रेक दाबले, पण गाडीने तो व्यक्ती जोराने समोर फेकला गेला. रवीचे हात थरथर कापू लागले. अजा,
आपण एक माणूस उडवलाय, थरथरत्या आवाजात रवी बोलला. आम्ही दोघेही गाडीतून उतरलो आणि त्या व्यक्तीजवळ येऊन उभे झालो. तो व्यक्ती उघडा जमिनीकडे तोंड करून पडला होता, त्यामुळे त्याचा चेहरा दिसत नव्हता. रवीच्या गाडीचा उजेड बरोबर समोर येत होता, त्यामुळे हा व्यक्ती आमच्याच वयाचा असणार हे माझ्या लक्षात आलं. मी खाली वाकून त्याला आमच्याकडे पलटवले आणि रवी जोराने ओरडला, अजा, हा तर अतुल आहे. मी त्याच्या चेहऱ्याकडे बरोबर पाहिले. तो खरंच अतुलच होता. अतुलच्या गळ्यावर हात ठेवत मी त्याचा श्वास तपासला. तो जिवंत होता. त्याचे डोळे मी हातांनी उघडून पाहिले. त्याचे डोळे निळे होते. त्याचे काळीस धडधडत होते. अतुल पहिलेसारखा झाला होता. तो माणूस झाला होता. रवी घाबरून अतुलकडे पाहत होता. काय करावे त्याला समजत नसावे. अतुलच्या गुडघ्याला थोडा मार लागला होता, पण कुठलीही जखम दिसत नव्हती. तो बेशुद्ध होता. मी पटकन अतुलला उचलले आणि गाडीकडे निघालो. तसा रवीही माझ्या मागे आला. मागच्या सीटवर मी त्याला आडवे झोपवले. मी गाडी चालू केली. रवी माझ्या बाजूला येऊन बसला. मी अतुलच्या घराकडे वेगाने गाडी चालवली. अतुलला अशा परिस्थितीत दवाखान्यात नेणं बरोबर नव्हते. तो पूर्णपणे माणूस झाला आहे काय याची मला खात्री नव्हती. अतुलच्या घरासमोर मी गाडी थांबवली. रस्त्यात रवी एक शब्दही माझ्यासोबत बोलला नाही. तो मोठ्या शॉकमध्ये असावा. अतुलला उचलून मी त्याच्या घरात आलो. त्याची आई त्याला असे पाहून घाबरली. माझ्या मागे ती अतुलच्या रूममध्ये आली. अतुलला मी त्याच्या बेडवर झोपवलं. काय झालं रे याला अजय? काकूंनी रडक्या आवाजात मला विचारलं. काळजी करू नका काकू, तो ठीक आहे, मी म्हटले. हे ऐकूनही तिच्या चेहऱ्यावर मला काळजी दिसली. तिला तसे पाहून माझ्या आईची आठवण मला आली. तीही मला काही इजा झाल्यावर अशीच माझ्याकडे पाहायची, रडायची. रवी रूममध्ये आला नव्हता. काकू, तुम्ही इथे अतुलजवळ बसा, मी रवीला आणतो, तो बाहेर उभा आहे वाटते. काकूंनी मान हलवली. रवी इतक्या थंडीत घराबाहेर उभा होता. त्याला मी दिसताच तो बोलला, अजय, अतुल ठीक तर आहे ना? त्याला दवाखान्यात घेऊन जायचे का? माझ्यामुळेच हे झाले. माझं लक्ष समोर रस्त्यावर नव्हतं. रवी स्वतःला दोष देत होता. खरं तर आज अतुल माझ्यामुळेच या परिस्थितीत होता. जर कोणाला दोष द्यायचा असेल तर तो मलाच. रवीचे असे स्वतःला दोष देणे बरोबर नव्हते. मी एकसारखे त्याच्या डोळ्यात पाहिले. रवी, सर्व ठीक होणार, तू काळजी नको करू. खूप उशीर झाला आहे, तू आता घरी जा. हे ऐकताच रवीने होकारार्थी मान हलवली. क्षणातच त्याच्या चेहऱ्यावरील काळजी नाहीशी झाली. तो त्याच्या गाडीत बसून घराकडे गेला. मलाही असेच कोणीतरी शक्ती वापरून हे सर्व काही अतुल सोबत होत आहे, यात माझा दोष नाही असे सांगावे असे वाटले, पण ते शक्य नव्हते. मी ज्याही गोष्टी केल्या, अतुलला जी इजा झाली त्याच्यासाठी मी कारणीभूत होतो. आणि आता माझ्या या अमर जीवनात हे शाश्वत काळासाठी मला आठवण राहणार होतं. अतुलच्या रूममध्ये काकू त्याच्या जवळच खुर्चीवर झोपी गेल्या. भिंतीवर लटकवलेल्या घड्याळात मी पाहिले. रात्रीचा 1 वाजला होता. अंजू कॉलेजमध्ये असणार. कार्यक्रम 4 वाजेपर्यंत चालणार होता आणि ती चेटकीन विभू पण तिच्यासोबतच होती, तिची काळजी घ्यायला. म्हणून मी थोडा निष्काळजी झालो. आज इथेच अतुलजवळ राहावे, तो ठीक आहे याची खात्री करावी असं मला वाटलं. रूमला लागूनच हॉलमध्ये सोफा होता. मी त्यावर येऊन आडवा झालो. झोपण्याचा प्रयत्न करू लागलो, पण झोप येत नव्हती. तसाच जागा राहून मी घराच्या छताकडे पाहत होतो. सकाळ झाली. उजेड खिडकीतून आत येत होता. अतुलच्या रूममध्ये आलो. काकू अजूनही अतुलच्या बाजूला झोपून होत्या. अतुलचे कपडे मातीने पूर्ण भरून गेले होते. मी त्या दिवशी त्याला पोटात गोळी मारली होती. त्याचे छिद्र शर्टवर दिसले, पण कोणतीच जखम त्याच्या शरीरावर दिसत नव्हती. बेडजवळच एक मोठी खिडकी होती.
अतुल पूर्णपणे बरा झाला काय हे पाहणे गरजेचे होते. मी खिडकी उघडताच प्रकाश आत येऊ लागला. अतुलच्या चेहऱ्यावर पडला. मी भीतीने त्याच्याकडे पाहिले. प्रकाशाने त्याला कोणतीच इजा झाली नाही. मी सुटकेचा श्वास घेतला. अतुल बरा झाला होता याची खात्री आता मला झाली. अतुलने डोळे उघडले तसा मी पटकन त्याच्यापाशी गेलो. त्याने माझ्याकडे पाहिले. अजय, तू इथे कसा? त्याने विचारलं. अतुल, तू जंगलात कसा काय गेला? काही आठवते काय तुला? अतुल काही बोलणार तोच आमच्या आवाजाने काकू उठल्या. अतुलला जागे पाहून रडू लागल्या. त्यांना तसे पाहून माझ्या डोळ्यातूनही आसू आले. मी पटकन माझे रक्ताचे आसू पुसले. सुदैवाने काकूंना आणि अतुलला ते दिसले नाही. काकू, तुम्ही अतुलसाठी प्यायला पाणी आणा. काकूंना रूममधून बाहेर पाठवण्यासाठी मी म्हटलं. काकू उठून बाहेर गेल्या. मी पुन्हा एकदा अतुलला विचारलं, तुला काही आठवते काय? तू जंगलात कसा गेला? नाही, मला फक्त आपण दोघे तुझ्या घरी होतो आणि अंजू तुझ्या रूममध्ये होती एवढेच आठवत आहे, अतुल बोलला. मला मी एका मोठ्या गुन्ह्यातून सुटल्यासारखे वाटले. तू आराम कर आता, मी माझ्या घरी जातो. बाबा वाट पाहत असणार माझी. असं म्हणत मी उठलो. अतुलने मान हलवली तसा मी माझ्या घराकडे आलो. बाबा ऑफिसमध्ये गेले होते. मी माझ्या रूममध्ये येऊन बसलो. माझी खिडकी दुरुस्ती करून होती. माझा नवीन मोबाईल टेबलवर ठेवलेला दिसला. माझ्या बाबांनी माझा फोन बंद असल्यामुळे हा मोबाईल घेतला असावा. मी बॅग खांद्याला लटकवून कॉलेजमध्ये आलो. क्लासमध्ये मुले बसले होते. मी माझ्या बेंचवर येऊन बसलो. ती चिटकीन विभू माझ्या मागेच आली. माझ्याजवळ येऊन बसली. काल मी काय म्हटले होते तुला आठवण आहे ना? बारीक आवाजात ती बोलली. माझ्या जीवनात पहिल्यांदा मी एका मुलीला भीत होतो. तू म्हणत आहे तसे मी करतो, पण माझी एक अट आहे. कोणती अट? रागाने ती बोलली. अंजूला आपण दोघांनीही सुरक्षित ठेवायचे आहे, पण एक असा वॅम्पायर आहे ज्याने तिला मारण्याची धमकी दिली मला. मी बोललो. कोण तो? रागाने तिने विचारलं. त्याला मारणे गरजेचे आहे. कुठे मिळणार तो? ती बोलली. तो खूप ताकदवर आहे माझ्यापेक्षाही. मी तिला टोमणे मारले. तिला आणखीनच राग आला. आज रात्री मला त्याच्याजवळ घेऊन चल, ती बोलली. मी होकारार्थी मान हलवली. एका गोळीत 2 शिकार होणार होते. सर खूप ताकदवर होते. त्यांच्या घरी मी हिला घेऊन जाणार. ही नाहीतर सर जिवंत वाचणार. फायदा माझाच होता. माझ्या हुशारीवर मलाच गर्व वाटला. रात्र झाली. खूपच थंड हवा चालू होती. रातकिडे जोराने ओरडत होते. जसे आजची रात्र खूप भयंकर आहे असे ते सांगण्याचा प्रयत्न करत होते. विभू आणि मी दोघेही सरांच्या घरासमोर येऊन थांबलो. मी सरांच्या घराचे दार एका लाथेत तोडले. ते खाली पडताच मोठा आवाज झाला. तशी विभूने एक चाप माझ्या डोक्यात मारली. मूर्खा, एवढ्या आवाजाने शेजारी लोक इथे आले तर? रागाने ती बोलली. तिचे बरोबर होते. मी याचा विचारच केला नव्हता. आम्ही दोघे घरात शिरताच सर आमच्या समोर उभे झाले. रागाने माझ्याकडे त्यांनी पाहिले. हाच काय तो? विभूने विचारलं. मी मान हलवताच तिने मंत्र म्हणणे चालू केले. सर हवेत उडू लागले. त्यांचे जनावरासारखे दात वरती आले. लाल डोळे चमकू लागले. विभूने हात खाली करताच सर जोराने खाली आदळले. उठण्याचा ते प्रयत्न करू लागले, पण एक अदृश्य शक्ती त्यांना उठू देत नव्हती. आता सरांच्या छातीतून रक्त निघू लागले. जोराने सर ओरडू लागले. त्यांचे हृदय त्यांच्या छातीतून बाहेर निघणारच की माझ्या मागून एका प्राण्याने माझ्यावर उडी मारली. मी खाली पडलो. तसे विभूचे लक्ष माझ्याकडे गेले आणि सर त्या अदृश्य शक्तीपासून सुटले. क्षणात ते तेथून पळाले, गायब झाले. लांडग्यासारखा दिसणारा प्राणी माझ्यासमोर उभा होता. त्याचे डोळे सामान्य लांडग्यापेक्षा खूपच लाल आणि त्याचे दात
खूपच टोकदार दिसत होते. माझ्या अंगावर उडी मारण्याच्या तयारीत ते होते. त्या लांडग्याकडे पाहत विभूने मंत्र म्हणणे चालू केले. तसा तो लांडगा जोराने ओरडू लागला. त्याच्या सोबत्याला तो मदतीसाठी आमंत्रण देत होता. माझ्या अंगावर त्या लांडग्याने झेप टाकली. तसाच मी पटकन बाजूला झालो. तो लांडगा दूर जाऊन पडला. त्याने पुन्हा उठून माझ्या अंगावर उडी मारली. मी खाली पडलो. माझ्या छातीवर उभा राहून तो माझ्या गळ्याला चावण्याचा प्रयत्न करत होता. मी त्याचा जबडा दोन्ही हाताने ताकदीने पकडला आणि जोराने फाडला. तो लांडगा तळमळीने खाली पडला. त्याचे हलणे थांबले. तो मेला होता. मी विभूकडे पाहिले आणि रागाने ओरडलो, ह्याला माझ्या अंगावर तू काय येऊ दिले? तुझ्या जादूने तू याला पण हवेत का उडवले नाही? मी त्याच्या मदतीच्या हाकेला जास्त दूर न जाऊ देण्याचा प्रयत्न करत होते. ती बोलली. घराबाहेरून आणखीन लांडगे ओरडण्याचा आवाज येऊ लागला. घराच्या चारही बाजूनी त्यांनी आम्हाला घेरले होते. त्यांच्या सोबत्याला मदत करायला ते आले असणार. आम्हा दोघांनाही जीवाने मारायला. विभू माझ्याजवळ धावत येऊन उभी झाली. आता काय करायचे? तिने विचारलं. मला काय करावे समजत नव्हते. दारात 4 लांडगे उभे होते आणि शेकडो लांडगे घराभोवती असण्याचा आवाज मला येत होता. आज मी मरणार या चेटकिनीसोबत हे मला समजले. अंजू मी मेल्यावर सुरक्षित राहणार ना? सरांना आज आम्ही मारण्याचा प्रयत्न केला म्हणून ते अंजूला मारण्याचा प्रयत्न तर नाही करणार ना? अनेक विचार माझ्या मनात फिरू लागले. मला देवावर विश्वास नव्हता, पण आज देव असावा असे मला वाटले. मी गेल्यावर तो माझ्या अंजूची रक्षा करणार ना? दारात उभे असणारे लांडगे आमच्याकडे धावत येऊ लागले. तशी विभू माझ्या पाठीमागे लपली. इतकी शक्तिशाली विभू या लांडग्यांना भिली होती. मी मरेपर्यंत लढणार हा विचार केला आणि त्या लांडग्यांच्या दिशेने जोराने ओढत मीही धावलो. दोन्ही लांडग्यांनी माझ्या पायावर झेप टाकली आणि माझ्या पायांना ते चावले. मी खाली पडलो. ते दोघेही माझ्या मानेला पकडण्यासाठी धावले. मी पटकन एका लांडग्याला पकडलं आणि त्याचं मुंडकं पूर्ण ताकदीने मोडलं. तो तडफडून खाली पडला आणि त्याचे हलणे थांबले. त्याचा साथी दुसरा लांडगा हे पाहताच मला सोडून विभूकडे त्याने उडी मारली. मी माझ्या पूर्ण वेगाने उठलो आणि विभूसमोर जाऊन उभा झालो. तो लांडगा सरळ माझ्या गळ्यावर पडला आणि माझ्या गळ्यात त्याने दात टोचले. हे पाहताच विभू जोराने ओरडली आणि काहीतरी मंत्र म्हणणे तिने चालू केले. तसा एक मोठा आवाज येऊ लागला. तो लांडगा माझ्या गळ्यावरून तळमळत खाली पडला. तसे मीही माझे कान माझ्या दोन्ही हातांनी झाकले. मलाही तो आवाज सहन होत नव्हता. अजय, उठ लवकर, हे लांडगे आता काहीच करू शकत नाही. विभू माझ्याकडे पाहत ओरडली. मी पटकन उठलो आणि सरांच्या घराबाहेर चालायला लागलो. विभू पण माझ्या मागे काहीतरी मंत्र म्हणत आली. घराबाहेर शेकडो लांडगे उभे होते. त्या मोठ्या आवाजाने तेही तळमळत होते. मी पटकन गाडी चालू केली. विभू, ये पटकन गाडीत बस, मी ओरडलो. त्या मोठ्या आवाजाने माझ्या कानांतून रक्त येऊ लागले होते. विभू माझ्या जवळ गाडीत येऊन बसताच तो आवाज थांबला. तसे ते लांडगे आमच्या गाडीवर धावत आले. जोराने उड्या मारू लागले. मी गाडीने 3-4 लांडग्यांना उडवले आणि पूर्ण वेगाने आम्ही तेथून निघालो. खूप दूर अंतरावर येऊन मी मागच्या आरशात पाहिले. गाडीमागे कोणीच नव्हते. आम्ही वाचलो होतो. मी सुटकेचा श्वास घेतला आणि विभूकडे पाहिले. ते वेअरवुल्फ होते. त्यांच्यावर माझी शक्ती पूर्णपणे काम करत नव्हती. मला तर वाटले आज मी मरणार की काय, पण तू मला वाचवले. तू मला सोडून पळाला नाही. ती बोलली, तू अंजूची मैत्रीण आहे, तुला मी असे कसे मरायला सोडणार? मी तिला सांगितले, तू बाकी वॅम्पायर पेक्षा वेगळा आहे अजय. तुला मी समजण्यात चूक केली. आय एम व्हेरी सॉरी. इट्स ओके विभू. तिने माझ्याकडे पाहिले आणि तिच्या डोळ्यात
थोडी काळजी दिसली. काय झालं? मी विचारलं. तुझ्या मानेच्या जखमा बऱ्या झाल्या नाही. मी मानेला हात लावला. खरंच माझ्या जखमा बसल्या नव्हत्या. एवढ्या जखमा तर आतापर्यंत चांगल्या व्हायला हव्या होत्या. काय होत आहे मला समजत नव्हते. विभूने माझ्या मानेवर हात ठेवला. काहीतरी मंत्र ती बोलली आणि माझ्या जखमा बसल्या. तिच्या जादूने या जखमा बसल्या होत्या. वेअरवुल्फचे चावणे व्हॅम्पायरसाठी जीवघेणे असते, म्हणून त्यांना व्हॅम्पायर भीतात, ती बोलली. विभूच्या घराजवळ मी गाडी थांबवली आणि गाडीतून उतरलो. माझ्या घराकडे मी पायी चालायला लागलो. मी मागे वळून पाहिले. विभू घरात गेली होती. माझ्या पूर्ण वेगाने मी धावलो. माझ्या घरी आलो. रूममध्ये येऊन तसाच रक्ताने भरलेल्या माझ्या कपड्यात मी झोपलो. दुसऱ्या दिवशी कॉलेजमध्ये मुलांचा कल्ला चालू होता. मी माझ्या बेंचवर बसून होतो. माझ्यासमोर पुस्तक होते, पण मी ते वाचता वाचता दाराकडे पाहत होतो. अंजूची वाट मी पाहत होतो. अंजू विभूसोबत क्लासमध्ये आली. हसत त्या दोघी काहीतरी बोलत होत्या. विभू समोरच्या बेंचवर बसली आणि अंजू माझ्याजवळ येऊन बसली. आज ती खुश दिसत होती. अजय, मला एक गोष्ट सांगायची आहे, प्रेमळ आवाजात अंजू बोलली. बोल ना अंजू. इथे नाही, बाहेर गार्डनमध्ये चल. असं बोलत तिने माझा हात धरला आणि गार्डनमध्ये आणले. आम्ही दोघेही गार्डनमधल्या बेंचवर बसलो. अंजूने तिच्या केसासोबत खेळणे चालू केले. काहीतरी तिला बोलायचे होते, पण ती लाजत होती. लाल ड्रेसमध्ये ती असे करताना खूपच सुंदर दिसत होती. इथेच तू मला प्रपोज केलं होतं, ती बोलली. मी तो दिवस कसा विसरणार. त्याच तर दिवशी अंजू, तू मला दुसऱ्या कोणत्या मुलाला लाईक करते असे सांगितले होते. त्या दिवशी मी तुझ्यासोबत खोटं बोलली होती अजय, ती माझ्या डोळ्यात पाहत बोलली. त्या दिवशी मी बिमार होते. मी कधी मरणार मला माहीत नव्हते. तू तेव्हाच तुझ्या आईच्या जाण्याने दुःखातून बाहेर निघाला होता. तुला हो म्हणून मी जर काही दिवसांनी मेली असती तर तू अजून किती दिवस दुःखी राहिला असता. तिच्या डोळ्यातून पाणी येऊ लागले. मी तुझ्यावर प्रेम करते अजय, असं म्हणत ती मला बिलगली. माझ्या कानांवर मला विश्वास होत नव्हता. अंजूने माझ्यावर तीही प्रेम करते हे मला सांगितले होते. माझा आनंद गगनात बसत नव्हता. पण तेव्हाच माझ्या मनात मी एक व्यापार आहे हे आठवलं. अंजूला माहीत असते की मी एक रक्त पिणारा व्हॅम्पायर आहे तर ती मला भिली असती की असेच निर्भयपणे मला बिलगली असती. तिला मी काय आहे हे सांगण्याचा विचार माझ्या मनात आला, पण मी स्वतःला रोखले. जीवनात पहिल्यांदा मी खुश होतो. असे खुश राहण्याचा अधिकार मला आहे का? अंजूसारख्या नाजूक फुलपाखराला माझ्यासारख्या जनावरावर विश्वास ठेवणे ही तिची चूक तर नाही ना? अंजू, सर क्लासमध्ये आले, चल लवकर. दुरून विभूने आवाज दिला. तशी अंजू डोळे पुसू लागली आणि उठून क्लासमध्ये जाण्यासाठी निघाली. तिच्या सोबत येण्यासाठी तिने माझ्याकडे पाहिले. तू समोर जा अंजू, मी पाणी पिऊन येतो, मी बोललो. अंजू क्लासमध्ये गेली. विभू तशीच माझ्याजवळ येऊन बसली. आजपासून हॉट कपल झाले मग तुम्ही दोघे, हसत विभू बोलली. मी होकारार्थी मान हलवली. पण तुला कसे माहिती आहे? अंजू माझ्या बहिणीसारखी आहे हे विसरू नको तू, विभू बोलली. पण माझ्या चेहऱ्यावरील काळजी तिला दिसली. मी तुझ्या जागी असती तर मी तिला माझ्याबद्दल खरे सांगितले असते. माझा सल्ला आहे की तू काय आहे हे तिला खरं सांग. जर तिने तरीही तुला सोडलं नाही तर ती तिची चॉईस. मी तिला सांगणार, लवकरच सांगणार, मी म्हणालो. उद्या आपली ट्रिप भानगडला जाणार आहे, तिथेच तिला तू सांगून दे. असं म्हणत ती उठली, क्लासमध्ये निघाली. अंजूला येत्या 6 दिवसात सांगायचे मी ठरवले. गाडीमध्ये सर्व मुले बसून होते. मी आणि अंजू एकाच सीटवर बसून होतो.
माझ्या मागच्याच सीटवर विभू आणि रवी बसले होते. सर्व मुलांचा गोंधळ चालू होता. त्यांचा कल्ला ऐकून धवने सर उठले आणि शिट्टी वाजवली. सर्वजण शांत झाले. सरांकडे पाहू लागले. ट्रिपवर सर्वजण सोबतच राहायचे. कोणीही एकटे मला फिरताना दिसले तर त्याला शिक्षा केली जाईल, धवने सर बोलले. गाडी चालू झाली आणि आम्ही भानगडकडे निघालो. अजय, भानगडमध्ये मला भूताने पकडले तर तू काय करशील रे? अंजूने गमतीने मला विचारलं. त्या भूताला मी नरक कसे असते ते दाखवीन, गमतीने मीही बोललो. आम्ही दोघेही हसू लागलो. रात्र झाली. सर्व मुले झोपले होते. अंजू माझ्या खांद्यावर डोके ठेवून तीही झोपी गेली होती. जंगलाच्या वळणातून गाडी हळूहळू पुढे जात होती. तसं ड्रायव्हरने पचकन ब्रेक दाबले. सर्वजण दचकून उठले. काय झाले ते पाहू लागले. अंजू जागी झाली. काय झाले ते ती घाबरून पाहू लागली. आम्ही सर्व गाडीखाली उतरलो. टायर पंक्चर झालाय, ड्रायव्हरने चाकाकडे पाहत सांगितले. जवळच एक ढाबा आम्हाला दिसला. सर्वजण ढाब्यात जा आणि जेवण करा. मी आणि ड्रायव्हर इथे चाक बदलतो, धवने सर बोलले. तसे सर्वजण ढाब्याकडे जाऊ लागले. तिथे ठेवलेल्या बाजीवर आम्ही सर्व बसलो. सर्वांचे गाणे म्हणणे आणि हसणे चालू झाले. अंजू माझ्याजवळ बसली होती, पण ती कोणाला तरी शोधू लागली. काय झाले मी विचारलं. रवी दिसत नाहीये, तिने सांगितले. मीही रवीला पाहू लागलो. तो ढाब्यात नव्हता. विभू थोड्या दूर बसली होती. मी तिच्याजवळ गेलो. रवी कुठे आहे विभू? तो बाथरूमला गेला आहे. किती वेळापासून? 5 मिनिटे झाले असतील. मी माझे पूर्ण लक्ष रवीचा आवाज ऐकण्यात लावले. दुरून रवीचा ओरडण्याचा आवाज आला. पटकन उठून मी बाहेर आलो आणि त्या अनोळखी घनदाट जंगलात रवीला शोधण्यासाठी एकटाच शिरलो. जंगलाच्या आत खूप धुके होते. समोरील काही दिसायला कठीण होते. या अगोदर मी रात्री असा फिरताना माझे लाल डोळे स्पष्ट दिसण्यात मदत करत होते, पण मी नियमित माणसांचे रक्त पीत नव्हतो, त्यामुळे मी थोडा कमजोर झालो असणार. रवीचे ओरडणे पुन्हा मला ऐकू आले. मी त्या दिशेने वेगाने धावलो, पण रवी अजूनही दिसला नाही. मी जंगलाच्या खूप आत आलो होतो. इतक्या आत रवी आला असणार काय? रवीला मी फोन लावला. रवी, तू कुठे आहे? मी ढाब्यावर आहे आजा, तू कुठे आहे? अंजू तुला पाहत आहे. तू बाथरूमला गेला होता ना? तू खूप वेळ दिसला नाही म्हणून मी तुला पाहण्यासाठी जंगलात आलो, मी म्हणालो. मी तर आलो रे परत, तू पण ये पटकन वापस. अंजू तुझ्यासाठी जेवायची थांबली आहे. मी फोन खिशात ठेवला. मग ओरडण्याचा आवाज कोणाचा होता? परत जाण्यासाठी मी धावलो, पण मी पुन्हा त्याच ठिकाणी येऊन उभा झालो. मी रस्ता विसरलो की काय? लांडग्याच्या ओरडण्याचा आवाज मला आला. मी मागे वळून पाहिले. एक लांडगा माझ्या मागे उभा होता. माझ्यावर हल्ला करण्यासाठी तो तयार होता. त्याच्यासोबत इथे लढणे धोक्याचे होते. मी कमजोर होतो आणि हा चावला तर ते माझ्यासाठी जीवघेणे होते. याच्यापासून पळणेच बरोबर होते. मी पुन्हा मार्ग दिसेल तिथे माझ्या पूर्ण वेगाने धावलो. तो लांडगा माझ्या मागेच धावत होता. त्याचा वेगही माझ्या वेगा एवढाच होता. रोडवर मी आलो. माझ्याच मागे तो लांडगा येऊन थांबला. मी वळून त्याच्याकडे पाहिलं, तसे तो जोराने ओरडला. त्याच्या साथ्यांना तो मदतीला बोलावत होता. ह्याचे मुंडके आता मोडणे गरजेचे होते. माझे सुळे मोठे झाले आणि मी लांडग्यावर उडी मारली. त्याचा गळा मी पकडला आणि पूर्ण ताकदीने मोडला. तो तसाच मरून खाली पडला. मी तिथेच थांबलो. त्याच्या मृत शरीराला मी पाहत होतो. त्याचे हातपाय माणसासारखे होऊ लागले. त्याचे मोडलेले मुंडकेही एका माणसाच्या रूपात बदलले. त्याच्या चेहऱ्यावरून तो 30 वर्षांचा असावा. त्या लांडग्याला असे माणसाच्या शरीरात बदलताना मी पहिल्यांदाच पाहिले होते. तो पूर्णपणे नग्न होता.
मी त्याच्या मेलेल्या शरीराला ओढत रोडच्या बाजूला ठेवले. बसच्या ठिकाणी मी रोडने आलो. बसचं चाक दुरुस्ती केलेलं होतं आणि सर्वजण बसमध्ये माझी वाट पाहत होते. मी आत अंजूजवळ येऊन बसलो. कुठे गेला होता तू अजय? अंजूने मला विचारलं. मी जंगलात रस्ता विसरलो होतो. माझ्या मागच्या सीटवर विभू आणि रवी बसून होते. गाडी का बरं अजूनही थांबली आहे? रवीने विभूला विचारलं. अरे ती सेल्फी क्वीन गीता परत नाही आली म्हणून, विभूने रागाने रवीला सांगितले. गीता आमच्या वर्गातील श्रीमंत घरची मुलगी होती. तिला सेल्फी काढण्याचा खूपच छंद होता. ती कुठेही जायची, तिथे ती सेल्फी काढायची. 10 मिनिटे वाट पाहूनही गीता परत आली नाही. तसे धवने सर उठले. ही जंगलात तर नाही ना हरवली? काळजीने ते बोलले. आपण एक काम करू, ड्रायव्हर आणि मी जंगलात हिला शोधायला जातो. आम्ही परत येईपर्यंत कोणीच गाडीमधून बाहेर निघता कामा नये. असं म्हणत धवने सर आणि ड्रायव्हर गीताला शोधायला जंगलात शिरले. अजय चल ना, आपणही गीताला शोधायला जंगलात जाऊ, अंजू मला बोलली. जंगल भयानक होतं. त्यातल्या त्यात ते लांडगे पण तिथेच होते. मी आताच माझा जीव वाचवून आलो, पण हे सर्व अंजूला कसं सांगू? धवने सर ओरडतील आपल्यावर अंजू, मी म्हटले. तू येणार नाही तर मी एकटीच जाणार जंगलात. अंजू उठली आणि गाडीतून बाहेर आली. मीही तिच्या मागेच बाहेर आलो. अंजू लवकर गाडीत चल, जंगलात जाणे खूप धोक्याचे आहे, रागाने मी बोललो. मग तर आपल्याला लवकरात लवकर जायला पाहिजे गीताला शोधायला. अंजूने मला टोमणे मारले. अंजू खूप हट्टी होती. ती आता माझे ऐकणार नव्हती. मी ओळखले. मी नाखुशीने अंजूसोबत जंगलात शिरलो. अंजू माझा हात तिच्या हातात पकडत चालत होती. गीता, असा जोराने ती मध्ये मध्ये आवाज देत होती. मी इकडे तिकडे पाहत अंजूसोबत चालत होतो. ते वेअरवुल्फ कुठूनही आमच्या अंगावर उडी टाकणार सांगता येत नव्हते. गाडीच्या फार दूर आम्ही आलो होतो, तरीही गीता दिसली नाही. आणखीन समोर आम्ही चालत होतो तशी अंजू जोराने ओरडली. अजय ते बघ, समोर गीता पडून आहे. अंजू आणि मी गीताजवळ गेलो. ती आडवी झोपून होती. तिचे कपडे पूर्णपणे रक्ताने भिजलेले होते. तिच्या शरीरावर प्राण्यांच्या नखाचे घाव दिसत होते. तिचा श्वास चालू होता. ती थरथर हलत होती. तिच्या डोळ्यात तिने काहीतरी भयंकर पाहिल्याची भीती मला दिसली. तिचे रक्त पाहून माझे सुळे बाहेर आले. सुदैवाने अंजूचे लक्ष गीतावर होते. मी माझे सुळे लपवण्याचा प्रयत्न करू लागलो. तसेच अंजूने माझ्याकडे पाहिले. तिचे डोळे मोठे झाले. ती भिली होती. ती उठून उभी झाली आणि हळूहळू माझ्यापासून मागे जाऊ लागली. अजय, तुझ्या दातांना काय झाले? ते असे एका पिशाच्या सारखे का दिसत आहे? थरथरत्या आवाजात तिने विचारलं. अंजू मला पाहून घाबरली होती. माझे असली रूप पाहून ती मला भिली होती. पण मला गीताच्या रक्ताचा वास येत होता. मी न राहून गीताच्या गळ्याला चावलो. हे पाहताच अंजू जोराने ओरडली. पलटून गाडीकडे धावू लागली. अंजू, तू अशी का धावत आहे? मी तुला कधीही जा करू शकतो का? तुला मी मारू शकतो का? पण गीताचे रक्त मला बोलावत होते. माझे शरीर आपोआप गीताच्या गळ्यापाशी गेले. पडलेल्या गीताला मी गळा पकडून उभे केले. तिचे रक्त मला पुन्हा पुन्हा बोलावत होते. मी माझे दात पुन्हा तिच्या गळ्यात टोचले आणि तिचे रक्त मी पिऊ लागलो. ती आणखीनच जास्त तडफडायला लागली. तिचे थोडे रक्त माझ्या शर्टवर सांडले. माझे शरीर खूप ताकदवर होत आहे असे मला जाणवत होते. तिचे तडफडणे थांबले. गीता मेली होती. मी तिचा गळा माझ्या हातातून सोडला तशी ती जमिनीवर आदळली. मी एकसारखा गीताच्या मृतदेहाला पाहत होतो. मी हे काय केले होते? अंजू माझे खरे रूप पाहून पळून गेली होती. ते तिने बरोबर केले होते. ती मला जो राक्षस समजून पळाली होती
ती बरोबर होती. मी एका राक्षसासारखाच तर वागलो होतो. माझ्या रक्ताच्या तहानीमुळे मी एका निर्दोष मुलीचा जीव घेतला होता. हिलाही तर आई असणारच, हिची काळजी करणारे बाबा असणारच, हिच्यावर प्रेम करणारा कोणी मुलगा असणारच. माझी चूक माझ्या लक्षात आली, पण आता ते काही कामाचे नव्हते. माझ्या डोळ्यातून रक्ताचे आसू येऊ लागले. मीही खाली गीताच्या पडलेल्या मृत शरीराजवळ झोपलो. माझ्या गळ्यातले लॉकेट मी तोडले आणि गीताच्या अंगावर ठेवले. माझा जगण्याचा हक्क नव्हता. उजेड पडेपर्यंत मी इथेच गीताजवळ पडून राहण्याचे ठरवले आणि उजेड पडताच मी राख होणार होतो. असे करून मी अंजूला स्वतःपासून वाचवणार होतो. आज गीताचे रक्त पिऊन जसे मी हिला मारले होते, तसे कोण्या दिवशी अंजूचे रक्त मला दिसले तर, मी अंजूला मारले तर, अंजूचे रक्त मी पिलो तर. सकाळचा उजेड पडणे चालू झाले. माझी त्वचा भाजू लागली. माझे डोक्यावरचे केस जळू लागले. माझे घातलेले शर्ट जळू लागले. अजय, अजय, जोराने ओरडण्याचा आवाज आला. कोणीतरी माझ्याजवळ धावत येत होते. अंजू, ती तू आहे का? मला तू असे राक्षसासारखे पाहूनही प्रेम करणार होती का? ती धावत येणारी व्यक्ती जवळजवळ येऊ लागली. तशी ती मला स्पष्ट दिसली. ती अंजू नव्हती, पण ती विभू होती. ती माझ्याकडे धावत येत होती. ती पटकन माझ्या जवळ आली. माझी त्वचा जळताना पाहून ती काहीतरी मंत्र म्हणू लागली आणि माझे शरीर जळणे थांबले. माझ्या जखमा बसणे चालू झाले. तिने गीताच्या मेलेल्या शरीरावरून माझे लॉकेट उचलले आणि माझ्या गळ्यात बांधले.